हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 6 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 36. क्वेश्चन नंबर 1 आहे, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स अँगल. बघा, इथे जे पण काही फिगर्स दिलेली आहे ह्या फिगर्सच्या अँगलवरून डिसाईड करायचं आहे की पूर्ण ट्रायंगल हा कोणता असणार आहे. ह्या ट्रायंगलचं नेम आपल्याला राईट करायचं आहे. तर इथे PQR एक ट्रायंगल दिलेला आहे. ह्या PQR ट्रायंगलमध्ये Q हा राईट अँगल दिसतोय आपल्याला, बिकॉज दिस साइन डिनोटेड राईट अँगल ट्रायंगल, म्हणून हा अँगल राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, राईट अँगल ट्रायंगल. नेक्स्ट आता XYZ ह्या ट्रायंगलमध्ये हा अँगल 125 दिलेला आहे, 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर आहे 125, म्हणजे हा अँगल ऑप्टिस अँगल ट्रायंगल आहे. ओके, यामध्ये LMN बघा, प्रत्येक अँगलचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. बघा, इथे 48 दिलेला आहे, म्हणजे हा 90 पेक्षा कमी आहे, तर हा ॲक्यूट अँगल आहे. L अँगल 70 दिलेला आहे, हा ॲक्यूट अँगल आहे. आणि N अँगल 62 दिलेला आहे, म्हणजे हा पण ॲक्यूट अँगल आहे. ओके, सो तिन्ही अँगल जे ॲक्यूट आहे, अशा ट्रायंगलचे तिन्ही अँगल जे ॲक्यूट असणार आहे तो पूर्ण ट्रायंगल ॲक्यूट असणार आहे. ओके, म्हणून इथे ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ अँगल बेस्ड ऑन इट्स साईड. क्वेश्चन नंबर 1 आपण बघितला होता की तो अँगलवर बेस्ड होता, म्हणजे दिलेले जे ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचे अँगलवर बेस्ड आहे त्यांचे नेम. आता आपल्याला बेस्ड ऑन साईड जे दिलेले ट्रायंगल आहेत या ट्रायंगलच्या साईडवरून आपल्याला डिसाईड करायचं आहे ह्या ट्रायंगलचे काय नेम असणार आहे. मग याआधी आपण काही प्रॉपर्टीज बघून घेणार आहे. बघा, फर्स्ट प्रॉपर्टी आहे, अ ट्रायंगल विथ ऑल 3 साइड्स इक्वल इज कॉल्ड अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. अशा ट्रायंगलच्या ऑल साइड जर इक्वल असेल तर तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, अ ट्रायंगल विथ 2 इक्वल साइड. एका ट्रायंगलमध्ये 2 इक्वल साइड आहे तर तो आयसोस्केल ट्रायंगल आहे. ओके, थर्ड वन, अ ट्रायंगल विथ नो 2 साइड इक्वल इज कॉल्ड स्केलेन ट्रायंगल. नो 2 साइड इक्वल मीन्स वॉट, ट्रायंगलच्या ऑल 3 साइड आर डिफरंट. ट्रायंगलच्या तिन्ही साइड ह्या डिफरंट असणार तर तो स्केलेन ट्रायंगल असणार आहे. ओके, बघा, ट्रायंगलच्या ऑल साइड इक्वल इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्वल इक्विलॅटरल ह्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो, जिथे ट्रायंगलच्या ऑल 3 साइड इक्वल आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. नेक्स्ट आता ट्रायंगलच्या 2 साइड इक्वल असेल तर आयसोस्केल ट्रायंगल आहे. आणि ट्रायंगलच्या 2 साइड इक्वल नाही मीन्स वॉट, 3 साइड डिफरंट असणार आहे. ट्रायंगलच्या तिन्ही साइड ह्या डिफरंट दिलेल्या असणार तर तो स्केलेन ट्रायंगल असणार आहे. ओके, बघा, फर्स्ट फिगर ABC दिलेली आहे, यामध्ये साईडला आपल्याला मार्क्स डिनोटेड केलेले आहे. तर हे मार्क्स सेम आहे, हे मार्क्स सेम आहे, मीन्स ह्या तिन्ही साईड इक्वल आहेत. सो इक्वल साईड आहे ट्रायंगलच्या, तर हा ट्रायंगल इक्विलॅटरल असणार आहे. ओके, ट्रायंगल ABC इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. नेक्स्ट फिगर आहे DEF. यामध्ये ज्या साईडला मार्क डिनोटेड केलेले आहे हे ऑल 3 मार्क्स आर डिफरंट आहे. इथे 1 मार्क, इथे 2 आणि इथे 3 मार्क्स आहे, मीन्स ह्या तिन्ही साईड डिफरंट आहे. सो तिन्ही साईड डिफरंट असेल ट्रायंगलच्या तर तो स्केलेन ट्रायंगल असतो. ओके, नेक्स्ट UVW. UVW मध्ये इथे 2 साईडला इक्वल मार्क केलेला आहे. इक्वल मार्क आहे 2 साईडला, म्हणजेच काय, तो आयसोस्केल ट्रायंगल आहे. 2 साईड इक्वल आहे म्हणजे आयसोस्केल ट्रायंगल. ओके, क्वेश्चन नंबर 3 आहे, ॲज शोन इन द फिगर, अविनाश इज स्टँडिंग नियर हिज हाऊस. He can choose from 2 roads to go to school. Which way is shorter
एक्सप्लेन व्हाय. अविनाश हा त्याच्या घराजवळ उभा आहे. त्याला स्कूलपर्यंत जाण्यासाठी 2 रोड इथे गिव्हन आहेत. AC1 आहे, ABC या रोडने गेला तर हा असा 1 रोड आहे. तर असा कोणता रोड आहे जो त्याला शॉर्टर होणार घरापासून स्कूलपर्यंत जाण्यासाठी? तर AC रोड हा शॉर्टर असणार आहे. इथे हा आपल्याला एक ट्रायंगल दिसत आहे. तर इथे ट्रायंगलची एक प्रॉपर्टी आहे. तर ती कोणती प्रॉपर्टी आहे बघा. The sum of the length of any two side of a triangle is always greater than the length of the third side. म्हणजे ट्रायंगलच्या दोन्हीही साईडची जर आपण ॲडिशन केली तर थर्ड साईडपेक्षा ती ग्रेटर असते. ओके, सो इथे बघा, आता इथे ABC ह्या दोघांची आपण ॲडिशन केली तर यांची ॲडिशन ग्रेटर असणार आहे ह्या थर्ड साईडपेक्षा. म्हणजे थर्ड साईड AC इज द शॉर्टर रोड असं आपण राईट करू शकतो. तर इथे आन्सर येणार आहे रोड AC इज शॉर्टर बाय द प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. AB plus BC is greater than AC. Okay, that is AC is less than AB plus BC. Okay, therefore Avinash choose the road AC. Okay, क्वेश्चन नंबर 4 आहे. द लेंथ्स ऑफ द साइड ऑफ सम ट्रायंगल्स आर गिव्हन. से व्हॉट टाईप ऑफ ट्रायंगल्स दे आर. इथे या क्वेश्चनमध्ये आपल्याला ट्रायंगल्सच्या काही साईड दिलेल्या आहे. या साईडवरून डिसाईड करायचं आहे हा ट्रायंगल कोणत्या टाईपचा आहे. बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण ट्रायंगलच्या 3 प्रॉपर्टीज बघितलेल्या आहे. इथे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर लेंथ आहे. सो 3, 4, 5 तिन्हीही लेंथ ह्या डिफरंट आहे. सो ट्रायंगलच्या लेंथ तिन्हीही डिफरंट असेल तर तो कोणता ट्रायंगल असतो? तो स्केलेन ट्रायंगल असतो. सो इथे लिहू आपण द lengths of a triangle are all 3 sides is different. Therefore, the triangle is a scalene triangle. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे. यामध्ये 3.4 सेंटीमीटर, 3.4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर अशा लेंथ आहे गिव्हन ट्रायंगलच्या. सो इथे 3.4 आणि 3.4 ह्या 2 लेंथ आपल्याला इक्वल दिसत आहे. सो गिव्हन ट्रायंगलच्या 2 लेंथ जर इक्वल असणार तर तो आयसोस्केल ट्रायंगल असतो. हे प्रॉपर्टीमध्ये बघितलं आपण. सो आन्सरमध्ये लिहिणार आपण द लेंथ of a triangle, 2 sides are equal. Therefore, the triangle is an isosceles triangle. ओके, 2 साईड इथे इक्वल आहे 3.4 आणि 3.4. 2 साईड इक्वल आहे ट्रायंगलच्या तर तो आयसोस्केल ट्रायंगल असतो. थर्ड एक्झाम्पल आहे 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर, 4.3 सेंटीमीटर. गिव्हन ज्या लेंथ आहे ह्या तिन्ही आपल्याला इक्वल दिसत आहे. सो तिन्ही लेंथ इक्वल आहे तर इक्विलॅटरल ट्रायंगल असणार आहे ना. तिन्ही लेंथ इक्वल मीन्स इक्विलॅटरल ट्रायंगल. सो इथे राईट करू आपण ऑल 3 साईड of a triangle
are equal. Therefore, the triangle is an equilateral triangle. Okay. Fourth example, 3.7 centimeter, 3.4 centimeter, 4 centimeter. आता चला मला तुम्ही सांगा, इथे साइड ह्या इक्वल आहेत का? नाही. तिन्ही साइड ह्या डिफरंट आहे. सो तिन्ही साइड डिफरंट आहे तर कोणता ट्रायंगल असणार आहे? स्केलेन ट्रायंगल असणार आहे. बिकॉज ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड ह्या डिफरंट असतात तो ट्रायंगल स्केलेन ट्रायंगल असतो. सो आपण इथे राईट करणार ऑल थ्री साइड of a triangle are different. ओके. इथे आपण एक असंही राईट करू शकतो ऑर मध्ये, ऑर नो टू साइड आर इक्वल. ओके. तुम्ही हे सेंटेन्स राईट केले इथपर्यंत तरीही आन्सर बरोबरच आहे आणि इथून इथपर्यंत राईट केले सेंटेन्स तरीही आन्सर बरोबरच आहे. बिकॉज थ्री साइड इक्वल नाही म्हणून तो स्केलेन ट्रायंगल आहे, किंवा त्या ट्रायंगलमध्ये टू साइड इक्वल नाहीत म्हणून तो स्केलेन ट्रायंगल आहे. सो देअरफॉर द ट्रायंगल is a scalene triangle. Okay. Question number 5 आहे, the lengths of 3 segment are given for constructing a triangle. ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी 3 सेगमेंट गिव्हन आहे. से व्हेदर अ ट्रायंगल विथ दिस साइड कॅन बी ड्रॉन. ह्या साइड घेऊन आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो का ते आपल्याला सांगायचं आहे. गिव्ह द रिझन फॉर युअर आन्सर. ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो तर का कन्स्ट्रक्ट करू शकतो, आणि नाही जर कन्स्ट्रक्ट करू शकत तर का नाही कन्स्ट्रक्ट करू शकत, हे आपल्याला आन्सरमध्ये राईट करायचं आहे. सो इथे आन्सर फर्स्ट साइड आहे 17 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर. आता इथे आपण ट्रायंगलची एक प्रॉपर्टी यूज करणार आहे. तर इथे मी ए लिहिणार, द लेंथ ऑफ द longest side is 17 सेंटीमीटर. ओके. लॉंगेस्ट साइड ह्या तिन्ही मध्ये 17 सेंटीमीटर आहे, हे आपण राईट केलेलं आहे. आता बी पॉइंट मध्ये आपल्याला दोघांची ॲडिशन सांगायची आहे. द सम ऑफ द लेंथ of other two sides is equal to 7 centimeter plus 8 centimeter is equal to 7 आणि 8 15 सेंटीमीटर होणार आहे. आता बघा इथे दोन आपण लेंथची ॲडिशन केली तर 15 सेंटीमीटर आलेलं आहे. आपली ग्रेटर लेंथ कोणती आहे? 17 सेंटीमीटर आहे. सो प्रॉपर्टीजमध्ये हे बसत नाही ना. रिमेनिंग टू साइड आहे, टू साइडचे ॲडिशन ही थर्ड साइडपेक्षा ग्रेटर असायला पाहिजे. टू साइडची ॲडिशन थर्ड साइडपेक्षा ग्रेटर आहे का? इथे नाही, इथे स्मॉलर आहे. देअरफॉर इथे आपण राईट करणार फ्रॉम ए अँड बी 15 centimeter is less than 17 centimeter. By the property of the lengths of the side of a triangle, this triangle cannot be
ड्रॉन. ओके, हा ट्रायंगल आपण ड्रॉ करू शकत नाही बिकॉज ज्या दोन साईडचे ॲडिशन आहे ती थर्ड साईडपेक्षा स्मॉलर आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. यामध्ये हे 3 साईड्स आपल्याला गिव्हन आहे ट्रायंगलच्या. तर इथे आपण सांगायचं आहे की हा ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो की नाही कन्स्ट्रक्ट करू शकत. सो इथे प्रॉपर्टीज आपण यूज करणार. बघा, यामध्ये लॉंगेस्ट साईड कोणती आहे 25. ते आपण राईट करून घेऊ. द लेंथ ऑफ द longest side is 25 सेंटीमीटर. बी पॉईंट राईट करणार आपण. बी पॉईंटमध्ये रिमेनिंग ज्या 2 साईड आहे लॉंगेस्ट साईडला सोडून त्या रिमेनिंग 2 साईडची ॲडिशन करून घेणार आहे. किती येणार आहे? द सम ऑफ द लेंथ of the other 2 sides is equal to 7 centimeter plus 24 centimeter. 7 plus 24 31 सेंटीमीटर. ओके, बघा आता इथे दोन्हीही ज्या अदर साईडची ॲडिशन केली ती 31 आलेली आहे आणि दिलेल्या साईडमध्ये लॉंगेस्ट साईड 25 आहे. सो 25 आणि 31 यामध्ये ग्रेटर व्हॅल्यू 31 आहे. सो अदर 2 रिमेनिंग साईड ज्या होत्या त्यांची ॲडिशन 31 आहे. लॉंगेस्ट साईडपेक्षा ही ग्रेटर आहे. सो इथे आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो बिकॉज 2 साईडच्या ॲडिशनची व्हॅल्यू ही ग्रेटर यायला पाहिजे थर्ड साईडपेक्षा. ओके, सो इथे आपण राईट करणार फ्रॉम ए अँड बी. फ्रॉम ए अँड बी आपण का राईट करतो? कारण की आपल्याला ए आणि बी पॉईंटवरून असं समजलेलं आहे, यासाठी आपण राईट करतो की 31 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 25 सेंटीमीटर. बाय द प्रॉपर्टी ऑफ द लेंथ of the sides of a triangle. म्हणजे ही प्रॉपर्टी आपण इथं यूज केली, हे आपण असं राईट करत आहे की बाय द प्रॉपर्टी ऑफ द लेंथ ऑफ द साईड ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या साईडची आपण प्रॉपर्टीज यूज केलेली आहे. यावरून आपण असं सांगू शकतो की दिस ट्रायंगल कॅन बी ड्रॉन. ओके, नेक्स्ट आहे थर्ड वन एक्झाम्पल 9 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटर. यामध्ये आपल्याला हायेस्ट साईड म्हणजे लॉंगेस्ट साईड कोणती दिसत आहे 16 सेंटीमीटर. सो हे फर्स्ट पॉईंटमध्ये राईट करून घेऊ. द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट साईड इज 16 सेंटीमीटर. बी पॉईंटमध्ये रिमेनिंग 2 साईडची आपल्याला ॲडिशन करायची असते. सो द सम ऑफ द लेंथ्स ऑफ द अदर 2 साइड इज इक्वल टू 9 सेंटीमीटर प्लस 6 सेंटीमीटर. 9 प्लस 6 15 सेंटीमीटर. ओके, बघा आता एक ऑब्झर्वेशन करायचं आहे. इथे रिमेनिंग 2 साईडची ॲडिशन 15 सेंटीमीटर आहे. इथे लॉंगेस्ट सेगमेंट जी आहे ती 16 सेंटीमीटर आहे. आपल्याला प्रॉपर्टीमध्येच दिलेलं आहे की ज्या 2 साईडचे ॲडिशन हे लॉंगेस्ट साईडपेक्षा ग्रेटर असायला हवी. ओके, 2 साईडची ॲडिशन ही थर्ड साईडपेक्षा ग्रेटर असायला हवी. बट इथे स्मॉलर साईड येत आहे.
स्मॉलर येत आहे ना ॲडिशन यांची, ही 16 आहे 15 आहे, स्मॉलर आहे, आपल्याला ही ग्रेटर पाहिजे, म्हणजे इथे आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकणार नाही. मग फ्रॉम ए अँड बी काय समजले आपल्याला यावरून? फ्रॉम ए अँड बी की 15 सेंटीमीटर ही लेस आहे 16 सेंटीमीटर पेक्षा. ओके, सो इथे आपण प्रॉपर्टीज यूज केली, हे आपण राईट करणार. द प्रॉपर्टी ऑफ द लेंथ ऑफ द साइड ऑफ अ ट्रायंगल, ही प्रॉपर्टीज यूज केली, तर ह्यावरून आपण सांगू शकतो की द ट्रायंगल कॅन नॉट बी ड्रॉन. ओके, बघा समजलं तुम्हाला. इथे आपण एक प्रॉपर्टीज यूज करत आहे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. ती प्रॉपर्टी म्हणजे अशी की ट्रायंगलमध्ये जे लॉंगेस्ट साईड आहे ती साईड स्मॉलर असायला पाहिजे रिमेनिंग टू साईडच्या ॲडिशनमध्ये, म्हणजेच रिमेनिंग टू साईडची ॲडिशन ही ग्रेटर यायला पाहिजे लॉंगेस्ट साईडपेक्षा. कळलं का तुम्हाला? ओके, नेक्स्ट आहे फोर्थ एक्झाम्पल. 8.4 सेंटीमीटर, 16.4 सेंटीमीटर अँड 4.9 सेंटीमीटर. इथे आपण हायेस्ट सेगमेंट राईट करून घेऊ. हायेस्ट सेगमेंट इथे 16.4 सेंटीमीटर आहे. सो राईट करायचं आहे द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट साइड इज 16.4 सेंटीमीटर. बी पॉइंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे? रिमेनिंग टू साइडची ॲडिशन. द सम ऑफ द लेंथ of the other two sides is equal to remaining two side आहे 8.4 आणि 4.9. 8.4 सेंटीमीटर प्लस 4.9 सेंटीमीटर इज इक्वल टू. बघा पॉईंटची ॲडिशन पण खूप इझी प्रकारे आपण करू शकतो. इथे आपल्याला पॉईंटच्या राईट साईडचे डिजिट आधी ॲड करून घ्यायचे आहे. 4 + 9 13, 3 कॅरी 1 येणार. 1 + 8 9, 9 + 4 13, इथे 13 राईट केला. आता डेसिमल पॉईंट आपल्याला कुठे राईट करायचा आहे? इथे 1 डिजिट सोडून पॉईंट आहे, इथे पण 1 डिजिट सोडून पॉईंट आहे, म्हणून 1 डिजिट सोडून आपल्याला इथे पॉईंट द्यायचा आहे राईट साईडला. ओके, म्हणजे राईट साईडला 1 डिजिट यायला पाहिजे अशा प्रकारे पॉईंट इथे द्यायचा आहे. सो 13.3 सेंटीमीटर ही रिमेनिंग टू साईडची ॲडिशन आहे. आता थर्ड साईड आपली 16.4 आहे. प्रॉपर्टीज काय म्हणते की टू साईडची ॲडिशन ग्रेटर यायला पाहिजे थर्ड साईडपेक्षा. सो थर्ड साईड तर ग्रेटर आहे, म्हणून इथे आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकत नाही. ट्रायंगल आपण तेव्हाच ड्रॉ करू शकतो जेव्हा टू साईडची ॲडिशन ही थर्ड साईडपेक्षा ग्रेटर असेल. सो फ्रॉम ए अँड बी ह्यावरून काय डिसाईड करू शकतो आपण की 13.3 इज लेस दॅन 16.4 सेंटीमीटर. ओके, सो आता इथे आपण राईट करू की आपण प्रॉपर्टीज यूज केली, त्यावरून आपण सांगू शकतो की हा ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. बाय द प्रॉपर्टी ऑफ द लेंथ of the sides of a triangle this triangle cannot be drawn.
ओके, फिफ्थ एक्झाम्पल दिलेला आहे 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. यामध्ये आपल्याला बघायचं आहे की लॉंगेस्ट साईड कोणती आहे. सो आपण फर्स्ट ए पॉईंटमध्ये राईट केलेला आहे. द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट साईड इज 25 सेंटीमीटर. बी पॉईंटमध्ये आपल्याला रिमेनिंग टू साईडची ॲडिशन शो करायची असते. सो द सम of the length of the other two side is equal to 15 centimeter plus 20 centimeter. 15 plus 20 35 सेंटीमीटर. आता लॉंगेस्ट साईड इथे 25 आहे आणि ज्या दोन रिमेनिंग टू साईडची ॲडिशन आपण केलेली आहे ती 35 आहे. ही आपल्या प्रॉपर्टीमध्ये बसत आहे. म्हणजे प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं आहे की ज्या दोन साईडची ॲडिशन ही ग्रेटर असायला पाहिजे थर्ड साईडपेक्षा. सो इथे बरोबर आहे ग्रेटर थर्ड साईडपेक्षा, म्हणून इथे आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. सो आपण राईट करणार फ्रॉम ए अँड B, 35 centimeter is greater than 25 centimeter. By the property of the length of the sides of a triangle, these triangle can be drawn. Okay, एक्झाम्पल नंबर 6 आहे 12 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर अँड 16 सेंटीमीटर. इथे आपल्याला ट्रायंगलचे सेगमेंट दिलेले आहे ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी. सो इथे लॉंगेस्ट साईड कोणती आहे 16 सेंटीमीटर. हे आपल्याला ए पॉईंटमध्ये राईट करून घ्यायचं आहे. द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट साईड इज 16 सेंटीमीटर. आता बी पॉईंटमध्ये आपल्याला काय राईट करायचं आहे रिमेनिंग टू साईडची ॲडिशन. सो द सम ऑफ द लेंथ ऑफ द अदर टू साईड इज इक्वल टू अदर टू साईड आहे 12 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर. 12 प्लस 12 24 सेंटीमीटर. टू साईडचे ॲडिशन 24 सेंटीमीटर आहे. थर्ड साईडचे ॲडिशन 16 सेंटीमीटर आहे. चला आता मला तुम्ही सांगा की इथे थर्ड साईड 16 सेंटीमीटर आहे आणि टू साईडचे ॲडिशन 24 सेंटीमीटर आहे. तर इथे आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो की नाही ड्रॉ करू शकत. बघा दोन्हीही साईडच्या ॲडिशन जी आहे ती ग्रेटर आलेली आहे थर्ड साईडपेक्षा. सो इथे आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो ना, कारण की ॲडिशन ही ग्रेटर यायला पाहिजे रिमेनिंग थर्ड साईड जी आहे त्या थर्ड साईडपेक्षा. म्हणून इथे आपण राईट करू फ्रॉम ए अँड बी 24 सेंटीमीटर इज ग्रेटर दॅन 16 सेंटीमीटर. 24 सेंटीमीटर ग्रेटर आहे 16 सेंटीमीटरपेक्षा. म्हणून इथे बाय द प्रॉपर्टी of the length of the side of a triangle. So this triangle can be drawn.
ओके, बघा मुलांनो, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट आवडला असेल, समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहेत. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.